हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आज आपण ब्लाउजला जी पाइपिंग असते तर ती पाइपिंग कशी लावायची किंवा कशी करायची, एकदम सुंदर अशी एकसारखी पाइपिंग करायची मी आज सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा। तर इथे पाहू शकताय मी ज्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या क्रॉस पट्ट्या आहेत। तर पट्ट्या कशा जॉईंट करायच्या हे सुद्धा इथे मी दाखवत आहे। तर पट्टी जी आहे तर एका साइडला जी क्रॉस पट्टी आहे ती खाली एक आणि अशी वरती एक आली पाहिजे। पाहू शकता इथे जो भाग आहे तो उलटा आपण इथे जॉईंट केला जातोय आणि त्यानंतर कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व पट्ट्या ज्या आहेत ते जॉईंट करायच्यात। व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित दाखवलेला आहे, तुम्ही जरा थोडंसं लक्ष करून बघू शकता की एक जी पट्टी आहे ती वरच्या बाजूला टोक येतं आणि एक जे टोक आहे ते खालच्या बाजूला टोक येतं। अशा प्रकारे जर पट्टी आपण जॉईंट केली तर एक खूप सुंदर अशी आपली पाइपिंग तयार होते। त्यानंतर एका बाजूने आपल्याला आता फोल्ड करून घ्यायची आहे, थोडीशी पट्टी एका साइडने फोल्ड करून घ्यायची आहे। तर इथे पहा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर बिना डोरी जी आपण इथे पाइपिंग तयार करत आहोत तर इथे डोरीची आवश्यकता नाही, तर बिना डोरीची आपण पाइपिंग तयार करत आहोत। सेम डोरी असल्या आतमध्ये डोरी टाकल्यासारखी पाइपिंग आपल्याला दिसणार आहे। तर त्यानंतर इथे मी ब्लाउज घेतलेला आहे। तर ब्लाउजचं जे आहे ते शोल्डर जॉईंट केलेलं आहे। तर ते आपल्याला जी पाइपिंग आहे तर ती पाइपिंग जॉईंट करण्याच्या अगोदर काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकताय शोल्डर जोडल्याच्या नंतर इथे थोडंसं हे पाहू शकता इथे झोळ येत आहे। तर इथे हे असं झोळ आल्यामुळे आपलं जे शोल्डर आहे तर ते खाली उतरण्याची शक्यता असते। तर इथे अशा प्रकारे पाहू शकताय आपल्या गळ्याच्या साइडने थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे तिरपी रेष घ्यायची आहे, आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं आपला जो गळा आहे तो उतरत नाही। तर आता इथे पाहू शकता एकदम स्ट्रेट असं आपली शिलाई झालेली आहे। तर गळा सुद्धा पाहू शकता एकदम छान झालेला आहे, गळा अजिबात उतरणार नाही। यानंतर जे आता आपलं जे आहे ते शोल्डर व्यवस्थित आता इथे अशा प्रकारे एक्स्ट्राचं जे आलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे चॉकने आणि त्यानंतर कट करून। आता इथे एकदम थोडंसं दिसतं, पण यामुळे आपलं जी पाइपिंग आहे ते व्यवस्थित दिसत नाही होत केल्याच्या नंतर आणि गळा जो आहे तो आपला व्यवस्थित बसत नाही। तर इथे पाहू शकता एकदम सुंदर अशी आता आपली पाइपिंग येणार आहे। तर दोन्ही शोल्डरवरती आता हे पहा अशा प्रकारे आपल्याला बघून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित इथं एक टिप मारून घ्यायची आहे, क्रॉसमध्ये मारायची, गळ्याच्या साईडला थोडंसं एक्स्ट्रा घ्यावं लागतं। आणि यानंतर आता शोल्डर व्यवस्थित करून आपल्याला कमी जास्त झालेलं जर असेल तर इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्याला जर आपल्याकडे पट्टी असेल तर पट्टी ठेवून बघायचं आहे, पट्टी नसेल तर अशा प्रकारे इंच पट्टी ठेवून आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर आता हे जे आहे ते साईडच्या जे आपण बाही जॉईंट करतो त्यावेळेला सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे शोल्डर। तर इथे पाहू शकता आता ही पट्टी जी आहे तर अशा प्रकारे आपल्याला अटॅच करायची आहे। तर आता इथे ठेवून घेतलेली आहे मी, थोडीशी पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आतल्या बाजूने अर्धा इंच आणि यानंतर आता आपल्याला पट्टी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे। तर जास्त पट्टी खेचायची नाही किंवा ब्लाऊजसुद्धा खेचायचं नाही, एकदम नॉर्मल असं दोन्ही ठेवून आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। जास्त पट्टी किंवा खालचा भाग जर खेचला गेला तर आपला जो गळ्याची जो पट्टी आहे किंवा गोट आहे तो पलटी होण्याची शक्यता असते। तर त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला इथे अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकताय सुंदर असं आपलं पाइपिंग तयार होणार आहे। तर मैत्रिणींनो, या अगोदर सुद्धा मी बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत। तर एका ताईंची कमेंट होती की तुम्ही जे आहे ते ब्लाऊजचे गळे वगैरे खूप छान बनवता, तर त्यांना मनापासून धन्यवाद। त्यांची कमेंटसुद्धा मी इथे लावत आहे। तर तुमची अशी साथ राहू द्या आणि त्यांची कमेंट होती की असेच नवनवीन व्हिडिओज बनवत चला। तर तुमच्यासाठी तुमचा जर असाच प्रतिसाद असेल, तुमची साथ असेल तर मी असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार, थँक्यू। तर हे पाहू शकता इथे असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला। संपूर्ण आपण जिथे पाइपिंग तयार केलेली आहे तिथे आपल्याला कट मारून घ्यायचे जेणेकरून जी पाइपिंग आहे ती छान येणार आहे। यानंतर हे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आतला जो कापड आहे हे बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि आतला कापड आहे तो आपल्याला इकडच्या बाजूने घ्यायचा आहे, म्हणजे
आपण जी पट्टी जॉईंट केली आहे त्या बाजूने घेऊन आतमध्ये घ्यायचं आहे कापड, म्हणजे पलीकडच्या बाजूने जाऊ द्यायचं नाही, तर आपली पायपिंग आहे ती गोल येणार आहे. तर आणि पायपिंग आता ही टीप जी आहे तर ती पायपिंगच्या आतमध्ये आपली सुई गेली पाहिजे, बाहेर टीप दिसता कामा नये. तर हे पहा, अशा प्रकारे सावकाश अशी आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, या अगोदर सुद्धा मी बरेचसे पायपिंगचे, ब्लाऊज डिझाईन्सचे, ब्लाऊज पेपर कटिंग, स्टिचिंग, कटोरी ब्लाऊज, वेगवेगळ्या मापांचे विविध असे व्हिडिओज मी बनवलेले आहेत. पफ स्लीवचे, वेगवेगळ्या डिझाईन्सचे, त्यानंतर प्रिन्सेस कट ब्लाऊज, असे बरेचसे व्हिडिओज मी बनवलेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओज जर पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत. तर हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या वेळेच्यानुसार ते सुद्धा व्हिडिओज तुम्ही एक एक करून बघून घ्या आणि घरी बसून तुम्ही छान असं सावकाश अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजची कटिंग, स्टिचिंग शिकू शकता आणि घरच्या घरीसुद्धा हे करू शकता तुम्ही तुमच्यापुरतं. तर हे पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला ही पायपिंग जी आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मैत्रिणींपर्यंत. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी येऊन जाईल. तर चला, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.